लावलं रे काहीतरी. पाहिलं काम करतो रे तिकडूनच्या साईड मोकळी का टाकी? एखादी आहे रे झाडून दे रे. हा काही दे दे धर डबा नाव काय म्हणते तुमचं? डपाळ नाही नाही पूर्ण डपाळ सोमनाथ कचरू. सोमनाथ कचरू डपाळ. या ठिकाणी आलो आपण सोमनाथ कचरू डफाळ यांच्या वस्तीवरती आणि वेल्लाळमध्ये हा भाग मोडतो. थोडं पुढे आपल्याला हरीश भाना आणि दिनेश भाना यांनी फोन केला होता आणि सांगितलं होतं की या वस्तीवरती एक पाण्याची टाकी आणि पाण्याची टाकीच्या मागे नाग आहे त्यांनी सांगितलं होतं. आणि बऱ्याचशा वेळेस काही लोकांना नाग आणि धामण हे बहुतेक ग्रामीण भागामध्ये ओळखू येतात साप आहेत. तर टाकीच्या मागे पाहिलं आपल्याला कळतं आहे की मोठ्या आकाराचा एक नाग आहे आणि या त्या टाकीच्या मागे बसला येतो. त्यांनी काहीतरी खाल्लं आहे आणि त्याचा जे विषयासाठी तो बसला असेल. अशा प्रकारचे मानवी वस्तीमध्ये कधी कधी साप मात्र निघू शकतात. त्याला आपण सुरक्षितपणे घेऊ ताब्यात आणि त्यांनी सरळ सोडून देऊ. पण ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघता असा व्हिडिओ बघून मात्र तुम्ही साफ पकडण्याचा प्रयत्न करायचा. हो बोला. खरकूत का लंपी? आता खरकूतच चाललं, लंपीच काय जेवढं मग लंपी जेवढं लवकर नाही तो. नाही आता लंपीच काय संबंध आहे? खरकूत चाललं म्हणतं ना, खरकूताच्या मारल्या म्हणा, लंपीच्या मारी झाला. आता आता बरं चालेल. बरं चालेल. बरं चालेल. बरं लय मोठा आहे हा. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय इथे की पाण्याची टाकीच्या मागे हा साप होता. विषारवर आम्हाला हा साप आहे आणि अशा प्रकारचे साप पावसाळ्यामध्ये कधी कधी साप घराच्या आसपास कधी कधी येऊ शकतात. तर समोर तुम्हाला दिसतंय की नेहमी नागाच्या समोर येऊन कधी जाण्याचा प्रयत्न केल्यास ते पटकन फणा काढतात. ते त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि फक्त नागाचं वैशिष्ट्य आहे की त्याच्या समोर पण गेल्यानंतर ते पटकन फणा टाकतात. दिसत होत ते आणि समोर तुम्हाला दिसतंय की याच्या मागच्या उद्याला जो स्पेक आहे त्या स्पेशल रंगाचा साप आहे आणि समोर तुम्हाला दिसतंय की खाल्लंय त्यांनी आणि खाऊन त्या ठिकाणी ते टाकीच्या मागे बसला होता. फक्त अंधार जर असेल तर अशा अंधारामध्ये साप मात्र बसतात आणि अंधार जर असेल तर त्यांना घेतलेली त्यांच्या पोटामधली शिकार त्यांना सहजपणे पचवता येते किंवा त्या ठिकाणी विश्रांती घेता येते म्हणून अशा प्रकारे साप त्या ठिकाणी शांत बसू शकतात. हा मात्र विषार वर्गामधला साप आहे. इथे समोर तुम्हाला दिसतंय की बऱ्याचशा वेळेस लोकांना असं वाटतंय की मानवी वस्तीमध्ये जे साप येतात हे काय कारण असं होतं. याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे दिवसेंदिवस शेतीचं कमी होत चाललेलं प्रमाण आणि राहत्या घराजवळ उंदरांचं प्रमाण जर जास्त झालं तर त्यांचं भक्ष्य त्यांना आयतं मिळतं. कमी कष्टामध्ये त्यांना त्यांचं भक्ष्य त्या ठिकाणी सहजपणे मिळतं म्हणून घराच्या आसपास अशा प्रकारचे साप येऊ शकतात. खरं तर सर्वनारी जे प्राणी आहेत किंवा त्याला आपण रेप्टाईल्स म्हणतो हे त्यांच्या भक्ष्यासाठीच त्या ठिकाणी येत असतात आणि असे साप जर आले तर त्यांच्यावर आपण शांतपणे जर लक्ष ठेवलं तर ते त्यांची जागा सोडत नाहीत. ते कॉन्सन्ट्रेशन त्यांचं एकाच ठिकाणी करतात आणि ते शांतपणे बसून राहतात. परंतु आपण जर त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला किंवा कोणी जर मारण्याचा प्रयत्न केला तर मात्र ते अतिशय वेगाने आपल्यावरती ते अटॅक पण करू शकतात. म्हणून कोणताही साप जर निघाला विषार वर्गातला असू द्या नाही तर बिनविषार वर्गाला असू द्या त्याच्याजवळ आपण शांतपणे जर कॉन्सन्ट्रेट करून जर उभं राहिलो तर ते त्यांची जागा सोडत नाहीत आणि त्यांना सहजपणे आपल्याला एक तर जाऊ देता येतं किंवा त्यांना ताब्यात घेऊन परत निसर्गात सोडणं सोपं जातं. परंतु त्याच्यासमोर मात्र विनाकारण हालचाल झाली तर मात्र ते आपल्यावरती अटॅक करू शकतात. हा विषारी वर्गामधला साप आहे आणि याचं जे व्हेनम आहे हे न्यूरोटॉक्सिक आहे. चेतासंस्थेवरती ते परिणाम करतं. पण असं जरी असलं तरी बऱ्याचशा औषधांमध्ये त्यातल्या त्यात पेनकिलर्स असतील, कॅन्सरसारखी औषधं असतील किंवा डायबिटीससारखी औषधं असतील त्याच्यामध्ये यांचं विष वापरलं जातं आणि म्हणून असे जे साप आहेत विषारी वर्गाला जरी असतील तरी त्यांना आपण जर सोडून दिलं तर त्या ठिकाणी ते आपल्यासाठी चांगलं काम करत असतात. त्याला आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यात नंतर त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडून इथे आपण एक किट वापरले त्या किटचा वापर करून त्याला आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यात
आणि ताब्यामध्ये घेतल्यावरती पुन्हा त्याच्या नैसर्गिक आदिवासात सोडून देऊ. परंतु पुन्हा इथे नमूद करतो की ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघता असं व्हिडिओ बघून मात्र कोणी साफ करण्याचा प्रयत्न करायचा नाही. नाही म्हणतो तो याच्यात जाऊन येईल बरं. किती दिवसाचा असं साहेब साधं सांगतो सांग. मागावून जाऊन सोमनाथ कचरू टापा या आमच्या वस्तीवर आहे ना, आज 1 तासापूर्वी नाग निघला होता. तो आम्ही ज्यावेळेस घरी नव्हतो, आई तर हॉस्पिटलला गेलेलं होतं, तर तिकडून आई आल्या तेव्हा तो इथं वाट्यावरती बेडूक खात होता. त्यानंतर आम्ही तो बघितला, तो एका टाकीच्या आड लपला. त्यानंतर आम्ही सरांना कॉल केला. तोपर्यंत आम्ही इथं त्याच्यावर लक्ष ठेवून होतो. त्यानंतर सरांनी आल्यानंतर त्याला व्यवस्थित पकडलं व ते त्याला निसर्गाच्या सान्निध्यात आता सोडून देतो. सोमनाथ कचरू डफाळ वेलाळे यांच्या राहत्या तो आपल्याला नाग सापडला होता. या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून